नमस्कार मित्रांनो, तूही माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता ईश्वरीने कमालच केलेली असते। आता जे काही सात्विक फॅशन आता इतक्या संकटात आलेलं असतं आणि ते आता अगदी धुळीस मिळणार असते। आता हे सगळं लावण्यामुळे झालेले असते, परंतु आता ईश्वरी लावण्याला चॅलेंज करते। आता मात्र मी तुम्हाला सुद्धा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मात्र सात्विक फॅशनचं कधीही नाव मिटून नाही देणार। म्हणून आता ईश्वरीने छान अशी कॅचलाईन बनवलेली असते आणि ती कॅचलाईन अशी बनवलेली असते की आता सात्विक फॅशनचं हे विंटर कलेक्शन आहे तर ती फक्त आईच्या मायेची ऊब नाही तर अगदी वाईट नजरेपासून सुद्धा लोकांचं संरक्षण करते। आणि आता मात्र ही जे काही कॅचलाईन तिने बनवलेली असते आणि ती सर्व क्लायंट समोर घेऊन येते। आता मात्र अगोदर सगळ्यांना ईश्वरीची ही जे काही नवीन निर्णय आहे, नवीन कॅचलाईन तिने बनवलेली आहे ती कुणाला पसंत नसते। अर्णवला असं वाटतं की नाही, आता क्लायंटला जर हे आवडलं नाही तर खूप मोठा अगदी घोळून बसेल। परंतु तेवढ्यात मात्र आता ही जी काही कॅचलाईन आहे तर ती आता सोशल मीडियावर व्हायरल होते आणि आता एका सेकंदात मात्र अनेक लाईक्स मात्र त्या कॅचलाईनला येत असतात। आणि आता सगळेजण पाहतात ते काय, आपले सगळेजण मोबाईल ऑन करतात आणि कॅचलाईनला मिळालेला अगदी प्रतिसाद बघून सर्वांचे चेहरे मात्र अगदी खुलून होतात। परंतु लावण्याचा एक खूप मोठा जळफाट झालेला असतो। अर्णव स्वतः मात्र आता इतका खुश होतो जेव्हा तो मोबाईलमध्ये पाहतो तर ईश्वरी त्याला खुणावते। तेव्हा आता अर्णव म्हणतो की खरंच या कॅचलाईनला मात्र खूपच प्रतिसाद मिळालेला आहे, खूप लाईक्स मिळालेले आहेत, म्हणून सर्वजण ईश्वरीचं खूप कौतुक करतात। आणि अर्णव स्वतः ईश्वरीचा हातामध्ये धरत आता सगळ्यांच्या समोर आता सोशल मीडियावर व्हायरल करतो आणि सगळ्या रिपोर्टर समोर आता तो म्हणतो की आता जी काही माझी आहे ईश्वरी अर्णव राजशिर्के हिने स्वतः ही कॅचलाईन बनवलेली आहे आणि आज सात्विक फॅशनचं जे काही नाव हे धुळीस मिळालं होतं आणि आता सात्विक फॅशनला वाचवणारी फक्त आणि फक्त माझी मिस इंदोर आहे। ईश्वरीला मात्र खूप असा आनंद वाटतो आणि शेवटी लावण्याच्या नाकावर टिचून आता ईश्वरीने सात्विक फॅशन आता विंटर कलेक्शन वाचवलेलं असतं आणि अर्णवला खूप खुश केलेलं असतं। तेव्हा आता अर्णव खूपच खुश होतो। त्यानंतर आता ह्या म्हणजे आनंदाच्या वातावरणात सगळेजण पार्टी करत असतात। मक्याची जी काही कणसं आहे तर ती भाजून खात असतात आणि आता आकाश म्हणत असतं की प्रत्येकानं आता आपापल्या एका शब्दाबद्दल बोलायचं आहे। तर ईश्वरी म्हणते की सगळ्यात अगोदर मी शब्द देईल आणि अर्णव सर त्यावर बोलतील, म्हणून ईश्वरीने प्रेम हा शब्द दिलेला असतो आणि अर्णव मात्र प्रेमावरून ईश्वरीचं खूप काही कौतुक करतो। प्रेमाची भाषा तो आता ईश्वरीला सांगतो आणि आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांना आता इतके अगदी खुश असतात आणि प्रपोज करणार असतात, कारण आज सात्विक फॅशनचं इतकं मोठं धुळीस गेलेलं नाव ईश्वरीमुळे वाचलेलं असतं। तेव्हा आता मित्रांनो अर्णव आणि ईश्वरी एकमेकांना प्रपोज करून अर्णवला मात्र ईश्वरीची आता खरी म्हणजे इतका ईश्वरीबद्दल अभिमान वाटत असतो आणि आज ईश्वरीमुळे जो काही सात्विक फॅशनचं नाव अगदी धुळीस गेलेलं वाचते आणि एक खूप मोठा भयानक चमत्कार घडून लावण्याला अगदी पायाशी मिळून तिच्या नाकावर टिचून सात्विक फॅशनचं नाव उंचावते। हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।